वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक वनसेवक बद्दल जे विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट आलाय, तर ते अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। वनरक्षकांचे ज्या 966 प्लस जागा रिक्त आहे आणि वनसेवकांचे ज्या 12,991 जागा रिक्त आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये 14,000 प्लस जागांसाठी मोठी भरती वन विभागामध्ये येणार आहे आणि शिक्षण फक्त 10वी 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। तर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, वनरक्षक वनसेवकांची भरती कधीपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे, वनरक्षक वनसेवकांची भरती नेमकी कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे याबद्दल, आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते वेळा लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल हे संदर्भात या ठिकाणी अपडेट आलाय, तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी भरपूर काही मोठं पत्रक आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी जे मेन मुद्दा आहे तर तो या ठिकाणी वाचून दाखवून देतो। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 29 जुलै 2025 शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदांची बिंदू नामावली प्रमाणित करण्यात कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर सुरू आहे। ठीक आहे, तर जे वनवृत्ताची जी बिननामावली जी आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 29/7/2025 शासन निर्णयातील सूचना विचारात घेऊन वन विभागातील रिक्त 966 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी या पदाची बिंदू नामावली प्रमाणित करण्याची कार्यवाही संबंधित वनवृत्त स्तरावर या ठिकाणी सुरू आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक वनसेवकांची भरती या ठिकाणी निघणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, समोर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महानगरपालिकेच्या या ठिकाणी इलेक्शन आहे, म्हणजे 15 जानेवारी पर्यंत या ठिकाणी इलेक्शन आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वनरक्षक वनसेवकांची जी भरती आहे, तर जवळपास फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जे आहे वनरक्षक वनसेवकांची भरती निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की वनरक्षक वनसेवकांची जी भरती आहे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये निघण्याची दाट शक्यता, कारण की महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा अगोदर घोषणा केली होती की ज्या वनवृत्तांमध्ये ज्या रेंजमध्ये जेवढ्या पण जागा रिक्त वनरक्षकांच्या वनसेवकच्या त्याचबरोबर वन सर्वेक्षकच्या त्या जागा आम्ही या ठिकाणी भरणार, अशी घोषणा याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचे जे वन मंत्री गणेश नाईक यांनी या ठिकाणी केलेली होती। तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो 2026 ला हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत वनरक्षक वनसेवकांची भरती निघण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे। आता वनरक्षक बद्दल जर आपण पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण जे विद्यार्थी मित्रांनो 12वी पास लागते। 12वी मध्ये जर तुमचा आर्ट असेल तर तुमचा अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी जर एक विषय असेल तरच भरता येते। बाकी सायन्स कॉमर्स जर असेल 12वी तरी सुद्धा आपल्याला डायरेक्ट भरता येते, आणि त्याचबरोबर ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा आपल्याला वनरक्षक पदामध्ये फॉर्म भरता येते मुलांना आणि मुलींना, आणि वयोमर्यादा 18-27 वर्षापर्यंत राहते। आणि वनरक्षक भरतीमध्ये निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी प्रोसेस आहे। सर्वात अगोदर वनरक्षक भरतीमध्ये काय आहे यामध्ये, तर पहा विद्यार्थी मित्रांनो पेपर यामध्ये असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण असते, 120 मार्काचा पेपर राहते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। अशा प्रकारे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, आणि 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी असा SC ST OBC SNTV जो पण SBC SCBC 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले मुलं आणि मुली, तर आपल्याला जे ग्राउंडसाठी बोलावले जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वाचायचं काय आहे, अभ्यास आपल्याला काय करायचा आहे, तर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर झालेले आहे, कारण की TCS कंपनी पेपर घेते वनरक्षकचा, निगेटिव्ह मार्किंग त्यामध्ये नसते, 1.5 घंट्याचा पेपरसाठी टाइम राहते। तर आपल्याला काय करायचं आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे झालेले जे प्रश्नपत्रिका संच आहे रिपीट, तर त्या जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचा 2023 ला जेवढे पण प्रश्नपत्रिका संच झाले ते सर्व वाचा, ते सर्व प्रश्नपत्रिका संच
संच या ठिकाणी जे रिपीट येण्याची दाट शक्यता आहे, कारण की TCS कंपनी काय करते, एक तर मागील झालेले जे प्रश्न आहेत ते रिपीट करते किंवा त्याच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न परीक्षेला रिपीट त्या ठिकाणी करते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जर प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर आपल्याजवळ आहे, तर तुम्हाला मी निःशुल्क या ठिकाणी देतो. 1 रुपया सुद्धा तुमच्याजवळून घेतल्या जाणार नाही. तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुपची जॉईन करून घ्या. त्यावर आपण वनरक्षकच्या 2023 मध्ये जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या पहिल्या दिवसापासून सर्व शिफ्टच्या प्रश्नपत्रिका संच आपण त्या ठिकाणी टाकलाय. निःशुल्क तुम्हाला भेटणार आहे. तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. तुम्हाला डायरेक्ट तिथून डाउनलोड करता येणार आहे. तुम्ही मोबाईलमधूनच त्या ठिकाणी अभ्यास करू शकता, एक लक्षात ठेवा. वनरक्षकमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये काय ग्राउंड आहे, तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे. आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरले. आणि हे झाल्यानंतर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे. 17 मिनिटाच्या अंतर जर आपण 5 किलोमीटर रनिंग मारली तर आपल्याला 80 मार्क भेटते पैकीच्या पैकी. आणि जसजसा आपला टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे. 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे. ज्या पण महिला उमेदवार 3 किलोमीटर रनिंग 12 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्यांना 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. आणि जसजसा टाइम वाढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार. स्क्रीनवर तुम्हाला चार्ट दिसत असेल. हे झाल्यानंतर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालू लागते 4 घंट्यामध्ये. अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो प्रक्रिया या ठिकाणी आहे. त्यानंतर डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी प्रोसेस आहे वनरक्षकची. आणि आता वनसेवक जर पाहिलं तर वनसेवकाचं जे पद आहे हे नव्याने निर्माण करण्यात आलं. गट संवर्गातलं पद आहे. वनसेवकाच्या 12,991 जागा रिक्त, म्हणजे 13,000 जागांसाठी वनसेवकांची भरती निघणार आहे. आणि आपलं जर वनसेवक पदामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत पगार भेटणार आहे. आणि त्याचबरोबर वर्दी सुद्धा राहते वनसेवकमध्ये. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो वनसेवकमध्ये जे वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत असणार आहे, कारण की गट संवर्गातलं हे पद आहे. आणि वनसेवकमध्ये एक अट आहे की यामध्ये जे उच्च शिक्षितांना फॉर्म भरता येणार नाही. जे विद्यार्थी 10वी पास आहे 12वी पास आहे मुलं आणि मुली यांनाच फक्त वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार आहे. जे जास्त शिक्षण शिकले आहे त्यांना वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार नाही, कारण की शासन निर्णयामध्येच त्या ठिकाणी दिलेला आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण की गट संवर्गातले हे पद आहे. आणि यामध्ये वर्दी सुद्धा असणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर वर्दी असणार आहे वनसेवकमध्ये, तर वर्दी सुद्धा असणार आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, तर पहा वनसेवकमध्ये पेपर असणार आहे, कारण की शासन निर्णय आला आहे. शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिला आहे की ही जी वनसेवकाची जी भरती आहे हे सरळ सेवेने घेतली जात आहे. ज्या पण भरत्या सरळ सेवेने घेतल्या जात असते तर त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर राहते, एक लक्षात ठेवा. तर निश्चित या ठिकाणी वनसेवक पदामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आणि पेपरला जो अभ्यासक्रम या ठिकाणी असू शकते सामान्य ज्ञान झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, गणित झालं, मराठी व्याकरण झालं. ठीक आहे, तर हा काही अभ्यासक्रम या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो असू शकते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, जे वनरक्षकचे जेवढ्या काही प्रश्नपत्रिका संच झाले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. त्याच्यातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी तयारी करू शकता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल. आजच्या साठी तास थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय